कोण आहेस रे तू? तुला काय वाटलं माझ्यापासून पळून जाशील आणि मी तुला एवढ्या सहजासहजी सोडून देईल? श्यामलला का मारलं? त्या माधुरीला का मारलं? कोण आहेस तू? मी जर काय बोलले नाही तर खरंच हे माझा जीव घेतील. सांगू काय ना सगळं? कोण आहेस तू? जागावरच थांब, नाही तर जीवाला मुकशील. कोण आहेस तू? साहेब साहेब तू तिकडे पुढं. पुढे गेला निसटला वाटतं. आता निसटला पण तो सुटणार नाही माझ्या हातून. इकडे बघतो. हो साहेब. साहेब 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 तू तिकडे पळालाय. हा बोल. साहेब आग विझवली पण काय? सगळी कागदपत्र जळालीत. फार मोठं नुकसान झालंय. आणि ते हाताचे बोट ठसे घेतल्याचं काय? फिंगरप्रिंट घेतलेले कागद ते पण जळाले साहेब. चल. ही आग कशी लागली? लागली नाही साहेब, मुद्दाम कृती लावली. काय? शपथ. साहेब सगळं जळून खाक झालंय. गावकऱ्यांचे फिंगरप्रिंट सगळंच.
साहेब साहेब एक ग्लास बघा, याच्यावरचे फिंगरप्रिंट सगळे जळून खाक झालं. कुणीतरी मुद्दाम केलंय. साहेब पण कोण मुद्दामून का करेल? गावातलाच आहे कोणीतरी. आपण ठसे घेतले हाताचे. घाबरला तो. त्याला वाटलं पोलीस आपल्यापर्यंत पोहोचतील आता त्याच्या आत. त्याने हे सगळं घडवून आणलं. पण एक गोष्ट बरी झाली. आता एक गोष्ट कळली आपल्याला. तो व्हिडिओग्राफर श्यामलच्या हत्येच्या मागे एकच व्यक्ती आहे. तीच हे सगळं करते. चूक केली त्यानं. सुटत नाही आता. साहेब साहेब काय कोण आहेस तू? मी पेस्ट कंट्रोलवाला. पेस्ट कंट्रोलवाला? साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पोलीस स्टेशनमध्ये आलो. पार्किंगमध्ये गाडी लावली आणि अज्ञात व्यक्तीने अचानक माझ्यावर हल्ला केला. आणि मी बेशुद्ध झालो. आणि जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा पेस्ट कंट्रोलचे कपडे आणि ते औषध फवारणीचं कॅन सुद्धा चोरीला गेलं.